श्रीराम. आज आपण मनोबोधामधला 187वा श्लोक अभ्यासणार आहोत. समर्थ माऊली म्हणते, भूते पिंड ब्रह्मांड हे ऐक्य आहे, परी सर्व ही सस्वरूपी नसाहे. मना भासले सर्व काही पहावे, परी संग सोडो नि सुखी रहावे. आत्मवस्तूच्या या शोधात एक जीव या दृश्य जगाच्या आसक्तीमध्ये कसा गुरफटतो आणि हे दृश्य विश्व खऱ्या अर्थाने जे या संतांनी अनुभवलं, जे या आत्मज्ञानाच्या दृष्टीने पाहिलं, त्याचं खरं रूप काय आहे याचं विश्लेषण करणारा समर्थांचा हा श्लोक. श्रोते हो, समर्थांच्या श्लोकाचा सरळ अर्थ असा की या विश्वामध्ये एक कमालीची सुसूत्रता या भगवंताने आपल्या या सत्य संकल्पामध्ये ठेवलेली आहे. या विश्वामध्ये दिसणारी प्रत्येक गोष्ट ही एका सुसूत्रतेने बांधलेली आहे. मग ते विश्व असो की या विश्वामध्ये राहणारे ही आपल्यासारखी सामान्य मंडळी असोत किंवा या विश्वातलं कुठलंही पंचमहाभूतांपैकी भूत असो, या प्रत्येक गोष्टीमध्ये एक अत्यंत होमोजिनिसिटी किंवा ज्याचा डीएनए सारखा असावा अशी एक वैशिष्ट्यपूर्ण रचना या विश्वाची आपल्याला दिसून येते. समर्थ म्हणतात की हे सर्व विश्व या भगवंताच्या चैतन्य शक्तीने चालतं खरं, पण या दृश्य विश्वाला म्हणून जर आपण भगवंत मानायला जावं तर भगवंत हा त्याच्या पलीकडे आहे. या भगवंताच्या मूळ रूपामध्ये या दृश्य जगाला कुठल्याही प्रकारचं स्थान नाही. सर्व विश्वाचा करता हरता असूनही तो मात्र या सगळ्यांच्या पलीकडे आहे. असा हा भगवंत पाहण्यासाठी आपल्याला खरं तर प्रत्येकाला मग अशा दृष्टीने बघितलं तर हिमालयाचाच मार्ग धरला पाहिजे. पण समर्थ म्हणतात की याच प्रपंचामध्ये राहून, या कल्पनेच्या आधाराने जगताना, या भगवंताने मांडलेल्या प्रपंचामध्ये राहूनच सर्व आपल्या कर्तव्यांचं पालन करून आपण या भगवंताच्या मूळ स्वरूपापर्यंत पोहोचू शकूत खरं. पण यासाठी एकच करायचंय. यातील ज्या प्रत्येक गोष्टीशी मी माझं हे नातं ज्या आसक्तीने आपण बांधून ठेवलेलं आहे, ते आसक्तीचे दोर आपल्याला तोडायचे आहेत. समर्थांच्या श्लोकाचा हा सरळ अर्थ. श्रोते हो, मनुष्य हा अज्ञानी जीव आहे, यात काही शंकाच नाही. आपण जर दोन गोष्टींकडून या पृथ्वीची रचना जरी केवळ अभ्यासली तर आपल्या लक्षात येईल की जेव्हा या पृथ्वीपासून एखादं यान खूप उंचावरती जातं तेव्हा त्याला केवळ एक निळाशार गोल असलेलं असं हे पृथ्वी तत्व दिसून येतं. पण या पृथ्वी तत्वावर जर आपण खाली उतरावं तर मनुष्याने या पृथ्वीचे किती भाग करून ठेवलेले आहेत. या पृथ्वीला वेगवेगळ्या खंडांमध्ये तिने वाटलं. एक खंड तरी एक संघ ठेवावा. या खंडामध्ये अनेक देशांनी आपापल्या सीमारेषा ओढून घेतल्या. या सीमारेषांमध्ये तरी मनुष्यांनी एकत्रित राहावं. त्या प्रत्येक राष्ट्राच्या आतमध्ये पुन्हा छोटे छोटे प्रदेश बनवले. या पुन्हा छोट्या छोट्या प्रदेशामध्ये मनुष्याने आपापल्या जाती धर्मांनी स्वतःला वाटून घेतलं. इतकंच नव्हे तर शेजाऱ्यांनी देखील एकमेकांच्या घराच्या कुंपणांमध्ये स्वतःला बांधून घेतलेलं आहे. मनुष्यानी खरं एक स्वतःला किती संकुचित करून टाकलेलं आहे, किती संकीर्ण करून टाकलेलं आहे. आणि आपण या संकुचित वृत्तीलाच प्रपंच मानून बसतो, हेच आपलं आयुष्य मानून बसतो. पण संतांची ही जी वैश्विक दृष्टी आहे, या वैश्विक दृष्टीमध्ये संतांना या विश्वाच्या रचनेचं खरं मूलभूत सूत्र सापडतं. आणि मग समर्थांसारखे संत आपल्याला इथं सांगतात की भूते पिंड ब्रह्मांड हे ऐक्य आहे. हे सर्व काही एका सूत्राने बांधल्यासारखं संतांच्या आत्मज्ञानाच्या दृष्टीने त्यांना दिसतं. श्रोतेहो, आपण या जगामध्ये आपल्या प्रत्येकाच्या शरीर रचनेचा जर अभ्यास केला तर ही शरीर रचना या पंचमहाभूतांच्या आधाराने निर्माण झालेली आहे, याबद्दल कोणाच्याच मनामध्ये शंका नाही. या 5 तत्वांच्या आधाराने बनलेलं आपलं हे शरीर, याच 5 तत्वांचा विस्तार म्हणजे ही सृष्टी नाही का हो?
या ब्रह्मांडामध्ये जे आपण बघतो ती ही 5च तत्वांचा विस्तार दिसतो ना. म्हणजे जे पिंडी आहे तेच या ब्रह्मांडामध्ये आपल्याला सतत दिसत असतं. जे या पिंडामध्ये राहून आपल्याला प्रारब्धाचे भोग आहेत तेच या ब्रह्मांडामध्ये देखील भोग आहेत. ब्रह्मांडामध्ये देखील आपण बघतो की जुन्या काळी, अगदी अर्वाचीन काळी या पृथ्वीचे खंड हे वेगवेगळ्या दिशेंना होते. हळूहळू हे खंड पाण्यावरती तरंगत एका विशिष्ट रचनेमध्ये आलेले आहेत. म्हणजे या पिंड आणि ब्रह्मांडाला देखील प्रारब्ध आहेच ना. या पिंडांना देखील 3 गुणांनी बांधून ठेवलेलं आहे, सत्व, रज आणि तम. त्याचप्रमाणे या ब्रह्मांडामध्ये देखील आपल्याला सत्व, रज, तमो गुण दिसतातच. या प्रत्येक पंचमहाभूताला देखील सत्व, रज गुण आहेतच ना. आपण म्हणाल की या ब्रह्मांडामध्ये सत्व, रज, तमो गुण बघायचे कसे? एक साधं आपण झाडाच्या बीचं उदाहरण बघूयात. एखाद्या झाडाचं बी एखाद्या वनामध्ये कुठल्याही माळ्याविना पडलेलं असतं. त्या झाडाच्या बीला ही पृथ्वी तत्व आपल्या सत्वगुणाने आपल्या कुशीमध्ये घेतं. आपल्या या सत्वगुणाच्या पोटीच या बीजाला अंकुर फुटेल असं भुसभुशीतपणा या पृथ्वी तत्वामध्ये ते निर्माण करतं. जलतत्व आपल्या स्निग्धतेने त्या बीचं पालन पोषण करतं, त्याला अंकुर फुटेल अशी व्यवस्था करतं. वायुतत्व या पृथ्वीने भुसभुशीत केलेल्या जमिनीतून आतमध्ये जाऊन त्या बीला जीवन देतं, चैतन्य देतं. हा सूर्यप्रकाश देखील आपल्या सत्वगुणाने तिला अत्यंत शांत करत आपल्या या ऊर्जेचा एक स्रोत तिच्या भोवती सतत देत राहतो. आणि मग हे आकाश तत्व त्या आकाशामध्ये फुटलेल्या अंकुराला बहरण्यासाठी जागा मिळवून देतं. हे 5ही तत्वांचे सत्वगुण या विश्वामध्ये निर्मितीचं कारणभूत असतं. तेच ही तत्व जेव्हा आपल्या तमोगुणामध्ये येतात तेव्हा जमीन म्हणजे पृथ्वी आपल्या तमोगुणामध्ये येते तेव्हा भूकंप होतो, अनेक घरांचं होत्याचं नव्हतं होतं, प्रपंच उद्ध्वस्त होतात. जलतत्व जेव्हा तमोगुणामध्ये जातं तेव्हा सुनामी येते. वायुतत्व जेव्हा तमोगुणामध्ये जातं तेव्हा मोठी मोठी वादळं येतात. सूर्यतत्व म्हणजे अग्नितत्व जेव्हा तमोगुणात जातं तेव्हा वणवे लागतात, दुष्काळ पडतो. आणि हे आकाश तत्व जेव्हा अंतिम कल्पांताच्या शेवटी आपला तमोगुण सगळ्या जगासमोर आणतो तेव्हा तो या विश्वालाच शोषून घेतो. म्हणजे मनुष्याच्या आतमध्ये देखील सत्व, रज, तमो हे 3 गुण आहेत. आणि या ब्रह्मांडातल्या प्रत्येक तत्वामध्ये देखील या सत्व, रज, तमो गुणांचीच एक प्रकारे आपल्याला प्रत्येक घडणाऱ्या कार्यकारण भावाच्या माग या गुणांचीच एक प्रकारे अधिष्ठान सतत दिसत असतं. श्रोतो, त्यामुळं संत हे नेहमी या संकीर्ण वृत्तीतून मनुष्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असतात. संत कबीर यावरती एक अतिशय सुंदर दोहा रचून गेलेले आहेत. कबीरा कुआं एक है पनिहारी अनेक, बर्तन सब न्यारे है पानी सब में एक. या सर्व सृष्टीमध्ये जे जे काही म्हणून पंचमहाभूतांनी बनलेलं आहे, जे जे काही म्हणून आपल्यासारखे प्राणी आहेत, जे जे काही म्हणून या विश्वामध्ये आहे ते कबीरांना कसं दिसलंय? कबीरा कुआं एक है. या सगळ्याच्या निर्मितीच्या माग, दृश्य आणि अदृश्य या सगळ्यांच्या निर्मितीच्या माग एकच ती मूळ तत्वाची विहीर आहे. या मूळ तत्वाचा झरा आहे. या मूळ तत्वाच्या विहिरीतलं पाणी या विश्वामध्ये वेगवेगळ्या भांड्यांमध्ये वाटलं गेलंय. आणि हे भांडी स्वतःच्या अस्तित्वाला अहंकाराने बांधून घेतात, म्हणून त्यांची वृत्ती संकीर्ण होते. त्यांना हे मी आणि माझं यापुरतं मर्यादित राहतं. पण या सगळ्या भांड्यांच्या मध्ये जे एकच एक पाणी भरलेलं आहे ते केवळ संताला दिसतं. आणि म्हणून संत इतक्या विश्वासाने, निश्चयात्मक पद्धतीने आपल्याला सांगू शकतात की भूते, पिंड, ब्रह्मांड हे ऐक्य आहे. हे सर्व विश्व या भगवंताच्या चैतन्य शक्तीचा प्रत्यय आहे. याची खूणगाठ संतांनी आपल्या अंतरंगामध्ये बांधलेली असते. पण संतांची दृष्टी या विश्वाकडे जेव्हा या भगवंताची एक प्रकारे चैतन्य शक्ती या दृष्टीने बघत असते तेव्हा त्यांच्या जीवनामध्ये काय बरं दृष्टी बदल होत असतो? त्यांच्या जीवनामध्ये दृष्टी बदल म्हणजे तो एकच, ती म्हणजे त्यांच्या जीवनातली अपार करुणा, आपल्याविषयी अत्यंतिक असलेलं निखळ प्रेम. हे या विश्वामध्ये रामरूप बघणाऱ्या संताच्या दृष्टीतून त्याच्या प्रत्येक कृतीमध्ये आपल्या अनुभूतीला येतं. याचं कारण त्यांच्या अंतरंगात उदय पावलेलं हे आत्मज्ञानाचं सूत्र की भूते, पिंड, ब्रह्मांड हे ऐक्य आहे.
आपण देखील या विश्वामध्ये प्रत्येक गोष्टींवरती प्रेम करतो. आपण बघतो ना की आपल्या घरामध्ये एखादं अगदी मोडकं तोडकं भांड जरी असलं तरी या मोडक्या तोडक्या भांड्यावर आजीचं प्रेम किती असतं. अगदी ती म्हणते की अरे ते जपून ठेवा, माझ्या अत्यंत आवडीचं आहे. एखादी लहानपणाची गोष्ट असेल, आपण आपल्या मनाने तिच्यामध्ये किती पद्धतीने इन्व्हॉल्व असतो, त्याच्यामध्ये गुंतलेलो असतो. आपल्या जुन्या आठवणी यांच्यामध्ये देखील आपण गुंतलेलो असतो. मग आपल्याला असं वाटतं की संतांचं प्रेम आणि आपल्या प्रेम याच्यामध्ये नेमका फरक काय आहे. आपला कालचाच विषय होता ना की या सृष्टीमध्ये या भगवंताला जर आपल्याला प्रगट करायचं असेल तर त्याच्यावरती अपार प्रेमाची, अत्यंत तळमळीची, उत्कटतेची गरज आहे. आपल्यामध्ये देखील ते भगवंतानी प्रेम दिलंय, ती वृत्ती दिलेली आहे, जी संतांमध्ये होती ती आपल्यामध्ये देखील आहे. पण आपलं प्रेम हे देहाधिष्ठित आहे, त्या वस्तूवरती आहे. आणि त्या वस्तूवरती जे प्रेम आहे त्या सगळ्यांच्या मागं मी आणि माझं या जाणीवेतून आपल्या प्रत्येक गोष्टीवरती प्रेम आहे. म्हणजे कसं की आपण आपल्या घरावरती, आपल्या वस्तूंवरती, आपल्या पैशावरती, आपल्या गाडीवरती, आपल्या प्रत्येक मिळवलेल्या मेहनतीच्या गोष्टींवरती जितकं प्रेम करतो, अगदीच महाराजांच्या शब्दामध्ये सांगायला जावं तर जसं आई मुलाला हाक मारते आणि दाई मुलाला हाक मारते तशी आपली अवस्था आहे. म्हणजे या विश्वामधल्या प्रत्येक गोष्टीमध्ये चैतन्य रामाचं आहे याची आम्हाला जाणीव नाही, पण आम्हाला त्या वस्तूवरती प्रेम आहे. कारण की त्या वस्तूशी मी आणि माझं या दृष्टीने आपण नातं जुंपलेलं आहे. या सगळ्यांमुळं नेमका आपल्या जीवनामध्ये भेद काय होतो. आपण या वस्तूंकडून सुख मिळवायचा प्रयत्न करतोय आणि वस्तू ही आपल्या जीवनामध्ये शाश्वत आनंद देऊ शकत नाही. आपण अगदी एखाद्या टीव्ही सिरियलचाच अंदाज घ्या ना. आपण आजकाल या अनेक टीव्ही सिरियल्स लागतात, सुरुवातीला मोठ्या उत्साहाने बघायला लागतो. 1-2-3 महिने आपण त्याचा आनंद घेतो आणि नंतर म्हणतो बाबा कंटाळा आला बघण्याचा, नाही त्याच्यामध्ये मन रमत, पुन्हा पुन्हा तेच तेच दाखवतायत. म्हणजे यातून काय होतं की मनुष्य आनंद शोधतोय ज्या गोष्टींमधून, त्या वस्तूंमधून, ती वस्तू ही त्याला कायमस्वरूपी आनंद देऊ शकत नाही. हे सत्य आहे, हे आपण अगदी जवळून बघतो. अगदी आपल्या तरुणपणी आपण पैसा पैसा करत खूप मोठे व्यापार, मोठे उद्योग आपल्या जीवनामध्ये मांडतो आणि जेव्हा खूप पैसा येतो तेव्हा आपण म्हणतो की आधीचीच परिस्थिती चांगली होती की नाही हो, हा एवढा पैसा आलाय पण या पैशाला काय करावं. म्हणजे मनुष्य हा नेमका ज्या वस्तूंच्या साठी आयुष्यभर झुरत असतो, ती वस्तूच त्याच्यासाठी कित्येकदा दुःखाचं कारणभूत ठरते. या वस्तूमध्ये असलेली त्याची आसक्ती, या वस्तूमध्ये असलेलं त्याचं ममत्व, हे माझं आहे ही त्याची जाणीव. आणि याच्या उलट संत या सगळ्यांवरती निखळ प्रेमाने राहत असतात. या संतांना आपल्या जीवनामध्ये कुठल्याच गोष्टीमध्ये आसक्ती नसते. असं नाही की संतांकडे त्या गोष्टी खूप विपुल आहेत. श्री महाराजांच्या जीवनातलं एक लहानपणीचं उदाहरण आपल्याला सांगतो की महाराज लहानपणी जेव्हा गुरु शोधार्थ बाहेर निघाले आणि एका लंगोटीवरती देशाटनाला निघालेले स्वामी माझे कोल्हापूरच्या महालक्ष्मीच्या मंदिराच्या बाहेर बसलेले, अंगावरती फक्त एक लंगोटी, पोटामध्ये क्षुधा, अगदी लहान वय 10-12 वर्षाचं. आणि त्या महालक्ष्मीच्या मंदिराच्या बाहेर एक भिकारीण आमच्या श्री महाराजांच्या जवळ आलेली. महाराजांचे वय किती लहान हो, त्यांना नसेल का भूक सतावत त्यावेळेला. आणि ती भिकारीण महाराजांना म्हणते की अरे मला फार भूक लागलीये, काहीतरी खायला दे. महाराज बघतात की अरे आपल्याकडे आता हिला काय द्यायला, आपणच एका लंगोटीवर घरातून बाहेर पडलेलो. अहो ज्या श्री महाराजांना आपल्या आईच्या मांडीवर बसून अगदी सोन्या चांदीच्या वाट्यांमध्ये बसून दही भात खाण्याची सवय, असे श्री महाराज गुरु शोधार्थ बाहेर पडलेले आणि बघतायत की भिकारीण म्हणते की मला काहीतरी दे. आणि आता आपल्याजवळ काय आहे बघतात, आपल्या कानाला हात लावून तर आईनी लहानपणी घातलेली सोन्याची भिगबिळी आपल्या कानात आहे. झर दिशेने आपल्या हात कानाजवळ गेलाय आणि आपली वृत्ती बदलू नये म्हणून क्षणाचा अवकाश न लावता कान फाडून ती भिगबिळी ओढून काढलीये आणि त्या भिकारणीच्या झोळीमध्ये श्री महाराजांनी घातली. श्रोते, तुम्हा आम्हा प्रत्येकाची जर तिथं तशी अवस्था असती ना तर आपण खऱ्या अर्थाने त्या आत्मवस्तूला ओळखलं असं आपण निश्चयात्मक म्हणू शकतो. कारण की आपण त्या वस्तूला महत्व दिलं असतं. आपण त्या कदाचित भिकारिणीला म्हणालो असतो, अगं माझ्याकडेच काही नाहीये, मी तुला काय देऊ. आपण आपल्या कानाला हात लावला असता कदाचित त्या भिगबिळीपर्यंत,
पण आपण म्हणाला असतो की राहू दे, पुढं मागं उपयोगाला येईल, आपल्यालाच फायद्याची आहे, म्हणून ती वस्तू आपण आपल्याकडे ठेवली असती. पण सद्गुरू जो मूळतः या सर्व प्रवृत्तींसकट आलेला असतो, जो वस्तूमध्ये गुंतलेला नसतो, तो त्या जाणीव रूपाने जगत असतो, तो या वस्तूंचं मूल्य, जसं रामकृष्ण परमहंस गंगेच्या किनारी एका हातामध्ये दगड आणि एका हातामध्ये सोनं घेऊन बसायचे आणि माती सोनं करून दोन्हीही त्या गंगेमध्ये अर्पण करून टाकायचे. श्रोतेहो, या सर्व संतांनी आपल्याला काय शिकवलंय की या जगामध्ये जे जे काही म्हणून तुम्हाला परमेश्वराने दिलेलं आहे, जे जे म्हणून काही तुमच्या या वस्तुरूपाने तुमच्या आयुष्यात आलेलं आहे, ते त्याचं आहे. ते तुम्ही तुमच्या जीवनामध्ये जरूर भोगरूपाने अनुभवा. ते तुमचं आहे या जाणीवेमध्ये जी तुमची आसक्ती आहे, तेच तुमच्या सर्व दुःखाचं खरं मूळ आहे. तुम्ही याचा त्याग करू नका. त्यांच्याविषयी असलेल्या आपल्या कर्तव्यांपासून लांब जाऊ नका. त्यांच्या आनंदासाठी जे जे काही करता येईल म्हणून ते सगळं करा. पण ते माझं आहे आणि ते माझ्या उपयोगासाठी यावं, ही जी आपली वृत्ती आहे तीच मुळी आपल्या दुःखाला कारणीभूत ठरते. परवा कोणीतरी फार एक छान गोष्ट पाठवली होती की एक मुलगा आपल्या वडिलांना वृद्धाश्रमामध्ये ठेवावं म्हणून वडिलांचं काहीतरी करून मन वळवतो. वडिलांना वेगवेगळ्या पद्धतीने समजून सांगत असतो. वडिलांना कळतं की मुलगा आपल्याला वृद्धाश्रमामध्ये घेऊन चाललेला आहे. मुलगा वडिलांना वृद्धाश्रमात घेऊन येतो आणि वृद्धाश्रम हे तसं एका माणसाने जे चालवत असतो, ते अनाथाश्रम पण असतं, वृद्धाश्रम पण असतं. तिथं लहान मुलांनाही सांभाळलं जात असतं, मोठ्यांनाही सांभाळलं जात असतं. आणि जेव्हा ते वडील त्या वृद्धाश्रमात येतात तेव्हा तिथले एक अतिशय जुने मॅनेजर त्याच्या वडिलांकडे बघून त्यांच्याशी गप्पा मारायला लागतात. मुलाला मोठं कौतुक वाटतं की अरे, मॅनेजर वडिलांच्या ओळखीचे निघाले, चांगले, आनंद आहे. वडिलांना म्हणतो, बाबा तुम्हाला तुमचे मित्र इथे भेटले, आता तुमचा वेळ आणखीन चांगला जाईल. यावरती ते मॅनेजर फक्त हसतात. तो मुलगा म्हणतो मॅनेजर साहेबांना, तुम्ही माझ्या वडिलांना कधीपासून ओळखता? ते म्हणाले, आमची यांची ओळख खूप जुनी आहे. 30 वर्षापूर्वी तुझे वडील इथं अनाथ आश्रमामध्ये, त्यांना एक मुलगा दत्तक पाहिजे होता म्हणून त्या मुलाला दत्तक घेण्यासाठी आले होते. तेव्हापासून आमची ओळख आहे. तेव्हा त्या मुलाच्या डोक्यात लख्ख प्रकाश पडतो की त्या अनाथाश्रमातला तो मुलगा जो आपल्या वडिलांनी दत्तक घेतला तो आपण आहोत. म्हणजे जी जी काही गोष्ट वस्तू म्हणून आपण या जीवनामध्ये आणतो श्रोते हो, सुखासाठी म्हणून आपण आपल्या आयुष्यामध्ये आणतो, बऱ्याचदा ती वस्तूच आपल्या जीवनातलं दुःखाचं कारण ठरते. म्हणून समर्थ म्हणतात, कर्तव्यापासून पळू नका, प्रपंचापासून पळू नका. हे विश्व भोगरूप आहे, त्याचा आनंद देखील घ्या. तुमची जी जी काही म्हणून इति कर्तव्यता या प्रत्येक वस्तूच्या बद्दल आहे, आपल्या घराबद्दल आहे, आपल्या मुलाबाळांबद्दल आहे, ती आपण करा. पण एकच गोष्ट आहे की त्यांच्याकडून अपेक्षा लावून ठेवू नका. ज्या क्षणी तुम्ही त्यांच्याकडे अपेक्षा लावाल त्या क्षणी तुमच्या दुःखाला सुरुवात झाली. कारण की अपेक्षा भंगाचं दुःख मनुष्य हे कधीच सहन करू शकत नाही. जिथं राजा दशरथाला देखील अपेक्षा भंग झाला, जिथं प्रत्यक्ष ब्रह्म त्याच्या पोटी आलेला असतानाही आसक्ती रूपाने तो पुत्र म्हणून त्याच्यात गुंतला, तिथं ही आसक्ती मनुष्याला दुःखच देते. जिथं राजा दशरथाला दुःख मिळालं श्रोते हो, तिथं तुम्हा आम्हा सारख्या प्रापंचिकांची काय गोष्ट. त्यामुळे या आसक्तीचा जो मार्ग आहे, तो हा आसक्तीचा मार्ग आम्हाला या दृश्यामध्ये भरलेल्या चैतन्याचा आविष्कार आपल्या अंतरंगामध्ये करू देत नाही. मग या आसक्तीवरचं मर्म काय, या आसक्तीवरचं औषध काय, ही आसक्ती आपल्याला कशा पद्धतीने जीवनातून घालवता येईल. रामायणाच्याच आरतीमध्ये तुलसीदासाने लिहून ठेवलंय की माझं रामायण का वाचायचं. माझ्या रामायणाचं एकच पर्पज आहे, एकच मूळ उद्देश आहे, विषय रस फिकी. माझं रामायण वाचेल, माझ्या रामाचं जो नाम घेईल, माझ्या रामाचं जो स्मरण करेल, त्याच्या जीवनातला विषयाचा रस फिका होणं, हे या रामनामाचं मूळ प्रयोजन आहे. आपल्याला असं वाटतं की आपण रामनाम घेतो, काय होतं नेमकं त्याच्यामुळं. या रामनामाचं मर्म तर त्याला कळतं जो कदाचित त्याच्यापासून 2 हात लांब राहत असतो. मध्यंतरी काय झालं की एक मनुष्य मला भेटला जो अत्यंत भोगांमध्ये रमलेला आहे, ज्याला कित्येकदा वर कमाईचे पैसे अत्यंत मनापासून आवडतात, त्याचा आनंद घेण्यामध्ये त्याला रस आहे. आणि तो नेमका आमच्या गोंदवल्याच्या आजूबाजूच्याच भागातला निघाला. म्हणून मी त्यांना सहज म्हटलं की आपण गोंदवल्याला कधी जाता का. हो म्हणाले, कधीतरी 2-4 वर्षांनी एकदा जातो.
आमच्या गावाला गेलो की मी म्हटलं मग आपणही रामनाम घेता का? त्यावरती तो झटदिशीने म्हणाला, अहो ते रामनाम घ्यायला काही हरकत नाही, पण ते रामनाम घेतलं की आसक्ती निघून जाते हो, आणि आसक्ती गेली तर मग मी हा माझा धंदा कसा करू शकेन, ही माझी वरकमाई कशी घेऊ शकेन? म्हणजे आसक्तीवरती रामनाम कार्य करतं. जो मनापासून रामनाम घेतो तो प्रपंच सोडणार नाही, तो आपल्या कर्तव्यांपासून पळणार नाही, तो या विषयांना निरस म्हणणार नाही, तो या सगळ्या भोगांमध्ये अत्यंत आनंदाने राहील. परमेश्वर ज्या पद्धतीने प्रपंचामध्ये त्याला टाकेल त्या त्या प्रपंचामध्ये तो अत्यंत आनंदाने राहील. पण जसं प्रपंचामधून बाहेर पडण्याची वेळ येते तेव्हा चिक्कूची बी जशी अत्यंत स्वच्छपणे त्या चिक्कूमधून बाहेर पडते, तसा तो या प्रपंचाच्या रहाटगाडग्यात राहूनही, कमळदलासारखा राहूनही निस्संग राहील. कारण की त्याला माहितीये की या सगळ्याच चैतन्य शक्ती माझा राम आहे, हे सर्व मांडलेला प्रपंच हा माझ्या रामाचा आहे, त्याच्या मागे असणारी ऊर्जा देखील त्याची आहे. त्यांनी या प्रपंचामध्ये मला धाडलंय, या प्रपंचामध्ये त्यांनी मला जी कर्म दिली आहेत ती मी त्याचा प्रपंच म्हणून करीन, त्याच्या कर्तव्य भावनेपोटी मी करीन, पण माझं सदैव लक्ष त्या माझ्या रामाच्या चरणांशी असेल. असा जो राहील त्याला समर्थ म्हणतात परिसंग सोडोनी सुखी राहावे. असा तो या प्रपंचामध्ये राहूनही कोणाचा नसतो, असा तो या जगामध्ये राहूनही, या समाजामध्ये राहूनही, या कलाहुलामध्ये राहूनही, कुठल्याही हिमालयाच्या एकांतामध्ये न जाता देखील त्या हिमालयाची एकांतवास तो या प्रपंचामध्ये राहून उपभोगू शकतो. यासाठी फक्त जसं त्या तानाजीने त्या सिंहगडावरती सर्व परतीचे दोर कापून टाकले, तसे श्रोते हो या प्रपंचाभोवती बांधलेले आसक्तीचे दोर आपण कापून टाकावेत, अपेक्षांचे दोर कापून टाकावेत. आणि हे दोर कापण्यासाठी म्हणून सद्गुरूंनी दिलेलं नाम घ्यावं. या नामातच आसक्तीचा ऱ्हास आहे, आणि जशी ही आसक्ती सुटते तसं या विश्वाचं मूलभूत रहस्य कळतं की भूते पिंड ब्रह्मांड हे ऐक्य आहे, परी सर्व ही सस्वरूपी नसाहे. हाच तो सद्गुरु कृपेचा आशीर्वाद तुम्हा आम्हा प्रत्येकाच्या प्रपंचामध्ये असताना आपण उपभोगूत, अनुभवूत आणि या सस्वरूपाची अनुभूती घेऊत, हीच या रामचरणी प्रार्थना. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.